मंडळी, गुढीपाडवा जवळ आला की सगळ्यात मोठा प्रश्न, यावेळी कोणत्या रंगाची साडी नेसू? कपाटात साड्या खूप असतात, पण नेमकी कोणत्या रंगाची नेसावी हे ठरत नाही. जर तुम्हालाही असंच होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी बोलूयात पिवळ्या रंगाबद्दल. पिवळा म्हणजे आनंद, प्रकाश आणि शुभारंभ. सकाळच्या सूर्यप्रकाशात पिवळी सिल्क, कॉटन किंवा हलकी पैठणी साडी खूपच फ्रेश दिसते. जर तुम्हाला सणाची सुरुवात सकारात्मक आणि ग्लोईंग लुकने करायची असेल तर पिवळा रंग एकदम परफेक्ट आहे. आता दुसरा रंग, हिरवा. हिरवा म्हणजे समृद्धी, वाढ आणि सौभाग्य. विशेषतः नवविवाहित महिलांसाठी हिरवी साडी खूप शुभ मानली जाते. बॉटल ग्रीन, पान हिरवा किंवा हलका मिंट ग्रीन हे शेड्स गुढीपाडव्याला खूपच सुंदर दिसतात. गोल्ड ज्वेलरी आणि गजऱ्यासोबत हा लुक अजूनच खुलतो. तिसरा रंग लाल. लाल म्हणजे शक्ती, आत्मविश्वास आणि परंपरा. गोल्डन जरी बॉर्डर असलेली लाल साडी पूजा आणि गुढी उभारणीसाठी एकदम परफेक्ट असते. फॅमिली फोटोमध्ये लाल रंग खूप उठून दिसतो आणि तुमचा सणाचा लुक पूर्णपणे बदलून टाकतो. चौथा रंग केशरी. गुढीवरील भगव्या पताकेशी जुळणारा केशरी रंग म्हणजे विजय आणि अभिमानाचं प्रतीक. हा रंग खूप ब्राईट आणि एनर्जेटिक दिसतो. फोटो, रील्स आणि फेस्टिव्ह मूडसाठी केशरी साडी खूप आकर्षक वाटते. आणि जर तुम्हाला पारंपरिक सोबत थोडा मॉडर्न टच हवा असेल तर रॉयल ब्लू. हा रंग एलिगंट, क्लासी आणि स्टायलिश वाटतो. सिल्क, बनारसी किंवा डिझायनर साडीत रॉयल ब्लू खूपच ग्रेसफुल दिसतो. गोल्ड किंवा सिल्वर ज्वेलरी सोबत हा कॉम्बिनेशन अप्रतिम दिसतो. मंडळी, आता मला नक्की सांगा, या गुढीपाडव्याला तुम्ही कोणता रंग निवडणार? पिवळा, हिरवा, लाल, केशरी की रॉयल ब्लू? कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि अशा सणासुदीच्या साडी आयडियांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर साडी कलेक्शन सोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभ गुढीपाडवा.